मंडळी, चैत्र नवरात्र का साजरा करतात माहिती आहे का? मी सांगते. तर झालं असं, राजा दक्षानं मोठा यज्ञ ठेवला. मोठा म्हणजे खूप मोठा यज्ञ. पण बघा ना, त्यानं आपल्या स्वतःच्या जावयाला म्हणजेच महादेवांना बोलावलंच नाही. आता म्हटलं तर महादेव काही बोलणारे नव्हते, पण सती देवीला मात्र हे बिलकुल खपत नव्हतं. आपल्या पतीचा अपमान झालाय हे पाहून ती थेट यज्ञात उडी घेऊन आत्मसात झाली. अगं, पण देवी म्हणजे कोण? ती कधी संपणारी असते का? नाही ना. सतीनं आपलं शरीर सोडलं, पण तिचा आत्मा अजरामर होता. तिला माहिती होतं की मी परत येईन आणि महादेवांनाच पुन्हा पती म्हणून मिळवेन. आणि तसं झालंही. देवीनं हिमालयाची पत्नी मैनावती हिच्या स्वप्नात येऊन सांगितलं, "ए ग माऊली, मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. तू तसा तप कर." मग काय, मैनावतीबाई बसल्या गंगाकाठी आणि घेतलं जबरदस्त तप. इतकं प्रचंड तप की स्वर्गात पण खळबळ उडाली. अखेर तो दिवस उजाडला. शुद्ध प्रतिपदा. हो, चैत्र महिन्याची प्रतिपदा. त्याच दिवशी देवीनं मैनावतीच्या पोटी जन्म घेतला आणि मग तिला नाव दिलं पार्वती. आणि ह्या पार्वतीबाईंनीही आपलं वचन पूर्ण केलं. पुढे जाऊन त्यांनीही तपश्चर्या केली आणि महादेवांना पती म्हणून मिळवलं. आता तुम्ही म्हणाल, चैत्र नवरात्र आणि ह्या सगळ्यांचा काय संबंध? तर ऐका. देवी पार्वतीचा जन्म चैत्र महिन्यातील प्रतिपदेला झाला. म्हणूनच 9 दिवस देवीची उपासना केली जाते. 9 दिवस देवीचे पथ वाचले जातात, हवन केलं जातं आणि भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी नवसही करतात. तर ही माहिती तुम्हाला होती का? कमेंट करून सांगा आणि पटकन लाईक करा, शेअर करा आणि हो, फॉलो करायला विसरू नका बरं का.